30 मार्चला 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि आता प्रमुख पक्षांकडनं जे अपक्ष आहेत किंवा बंडखोरी केलेले नेते आहेत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। रामटेक लोकसभेचा विचार केला तर काँग्रेसचे नेते किशोर गजबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे, तर ठाकरे गटाचे नेते सुरेश साखरे यांनी सुद्धा बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे या नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 अर्ज वैध ठरलेले आहे, तर रामटेकमध्ये 35 अर्ज वैध ठरलेले आहे आणि उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे पहिल्या टप्प्यासाठी। त्यामुळे आता मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रमुख पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं अपक्षांची आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न जे आहे ते सुरू आहे। पहिल्या टप्प्यात काल अर्जाची छाननी जी आहे ती 5ही लोकसभा मतदारसंघात झाली आणि जे वैध अर्ज आहे ते मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे। उद्या 3 पर्यंत अर्ज मागे घ्यायचे आहे आणि त्यामुळे ज्यांनी बंडखोरी केली किंवा काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्यामुळे मतांचं विभाजन होऊ शकतं त्यांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न जे आहे ते सुरू आहे आणि ते प्रयत्न प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षाकडनं पूर्व विदर्भात सुरू झालेले आहे। उद्या 3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटची वेळ आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।